आम्हा कोकणी माणसांना सगळ्यात जास्त आवडणारी मिठाई म्हणजे नारळाची वडी म्हणजेच खोबऱ्याची वडी. अतिशय सुंदर बनते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अगदी कमी साहित्यामध्ये बनते. अशी खुसखुशीत अशी नारळाची वडी चुलीवरती कशी बनवली जाते ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हे पहा, इथे 2 मोठे नारळ छान खवणून घेतलेले आहेत. थोडेसे जाडे जाडे तुकडे पडलेले आहेत. ते फक्त मी मिक्सरला फिरवून घेणार आहे. सर्वात पहिल्यांदा खवणलेलं खोबरं आपण वाटीच्या साहाय्याने मोजून घेणार आहोत. म्हणजे आपल्याला साखरेचं प्रमाण व्यवस्थित कळतं. त्यामुळे हे पहा, असं वाटीने मोजायचं खोबरं. खवणलेलं खोबरं मी मोजून घेतलं वाटीच्या साहाय्याने. ते 4.5 वाटी इतकं भरलेलं आहे. आता चुलीवरती पातेलं ठेवलंय. असं लेवण घेऊन ठेवायचं म्हणजे काळं होत नाही, म्हणून राख थोडी ओली करून पातेल्याला लावली जाते. म्हणजे कसं पातेलं काळं होत नाही. आता थोडासा डालडा घेतला आहे. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तूप वापरलं तरी पण चालेल. इथे मी चमचाभर डालडा घेतलेला आहे. साजूक तूप थोडं संपलं होतं म्हणून मी इथे वनस्पती तूप म्हणजेच डालडा वापरलेला आहे. थोडासा डालडा घालून घ्यायचा आणि जे आपण मोजून घेतलेलं खोबरं आहे ना, इथे मी 2 मोठे नारळ घेतले होते, त्यामुळे 4.5 वाटी इतकं खोबरं मिळालेलं आहे. आता हे सर्व खोबरं आपल्याला या पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे. हे पहा, संपूर्ण असं परातीतलं खोबरं काढून घेते आणि व्यवस्थित आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे. डालड्यामध्ये किंवा तुपामध्ये किंवा वनस्पती तुपामध्ये असं छान ड्राय करून घ्यायचं, कारण खोबऱ्यामध्ये कसं पाण्याचा अंश असतो. त्यामुळे आपल्याला असं पूर्ण हे मोकळं मोकळं होईपर्यंत खोबरं छान असं परतून घ्यायचं आहे. हे पहा, असं मोकळं झालं पाहिजे खोबरं. चुलीवरती थोडं पटपट होतं म्हणून हे पहा झटपट झालं. खोबरं असं मोकळं झालं पाहिजे, म्हणजे कसं आपण जी साखर घेणार आहोत त्याचं प्रमाण परफेक्ट बसतं. नाहीतर मग कमी होतं किंवा जास्त होतं. आता हे सर्व खोबरं काढून घेते. आता खोबरं काढून झाले. पातेलं गरम करायला ठेवलं आहे. या पातेल्यामध्ये वाटीभर दूध घेतलं आहे मी. गाईचं दूध आहे. दुधाऐवजी तुम्ही पाण्याचा पण वापर करू शकता, काहीच हरकत नाही. मी आता घरात होतं म्हणून वापरते. 1 वाटी दूध घेतले. त्यामध्ये आपण एक वाटी साखर घातली आहे. अजून 1 वाटी, 2 वाटी, अजून पाव वाटी साखर घालणार. म्हणजे आपण खोबरं जे मोजून घेतलं होतं ते 4.5 वाटी होतं. त्याच्या निम्म्या प्रमाणात मी साखर घेतलेली आहे. ही साखर दुधामध्ये छान अशी मिक्स करून छान वितळवून घ्यायची. एकदम असा पाक करायचा नाही आपल्याला, फक्त वितळवून घ्यायची आहे साखर. थोडीशी वेलची पूड घालायची. आईला थोडी वेलची पूड जास्त आवडते खोबऱ्याच्या वड्यामध्ये, म्हणून मी 2 चमचे घातली आहे. असं छान मिक्स करून घ्यायचं. साखर पूर्ण विरघळली पाहिजे. थोडा वेळ जातो परंतु छान बनतात वड्या. हे पहा, अशा प्रकारे. तुम्हाला साखरेचं प्रमाण थोडं कमी वाटत असेल, परंतु ही एवढी साखर पुरेशी आहे. अगदी सुंदर वड्या बनतात. आता हे साखर विरघळल्यानंतर जे खोबरं आपण छान असं मोकळं मोकळं ड्राय करून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं संपूर्ण आणि छान परतून घ्यायचं आहे. ही प्रोसेस खूप थोडी वेळखाऊ आहे, परंतु वड्या अतिशय सुंदर बनतात. पण चुलीवरती झटपट होतं, कारण कसं चुलीवरती आपल्याला विस्तव जास्त पण करू शकतो पटापट. परंतु हा खोबरं आणि पाक आपल्याला करपू द्यायचा नाही आहे अजिबात. चुलीवरती बनवतोय त्यामुळे सतत असं ढवळत राहायचं. संपूर्ण पाक व्यवस्थित असा छान एकजीव होईपर्यंत खोबरं आणि साखर, दूध असं एकजीव झालं पाहिजे व्यवस्थित. इथे आपण दुधाचा वापर केला आहे. आपल्याला थोड्या अशा खुसखुशीत वड्या बनवायच्या आहेत म्हणून जास्त प्रमाणात बनवतोय. त्यामुळे हे पहा, असं छान असं मिक्स होईपर्यंत थोडा वेळ जातो, परंतु खूप छान वड्या बनतात. त्यामुळे थोडा वेळ गेला तरी हरकत नाही. आता हे मिश्रण संपूर्ण एकजीव होईपर्यंत आपल्याला असं परतत राहायचं आहे. संपूर्ण जे आपण दूध आणि साखर घातलेली आहे ना, त्याला असं थोडं थोडं पाणी सुटत जातं. त्यामुळे कसं वेळ जातो थोडा, परंतु असं परतत राहायचं. आपल्याला करपू द्यायचं नाही आहे आणि चिकटू पण द्यायचं नाही आहे. थोडेसे काजू मी असे बारीक करून घेतलेले आहेत, ते घालून घेतले. थोडं हे पहा, थोडं दाटसर झालं आहे आपलं, घट्टसर झालं आहे मिश्रण.
मिश्रण थोडं तयार होत आलं की मग हे काजूचे तुकडे घालायचे, आवडत असतील तर. नाही घातले तरी हरकत नाही, अशी पण वडी छान बनते. हे असं छान परतून घ्यायचं. हे पहा, असं इतपत सुकं झालं पाहिजे. दाखवते मी तुम्हाला पलित्यावरती घेऊन. खोबऱ्याच्या वड्या खायला सुंदर लागतात, परंतु थोडा वेळ लागतो बनवण्यासाठी. हे पहा, हे असं इतपत मिश्रण झालं पाहिजे. आता हे आपण उतरून घेऊया चुलीवरून. आता हे पहा, ज्या परातीमध्ये खोबरं खवणलं होतं ना, त्याच परातीला असं डालडा थोडा लावून घ्यायचा आणि मिश्रण आपल्याला यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि एकसारखं असं छान पसरवून घ्यायचं. म्हणजे कसं एकसारख्या वड्या तयार होतात. आता जे तयार केलेलं मिश्रण आहे ना, ते आपण परातीमध्ये घालून घेऊया थोडं थोडं आणि नंतर मग असं सेट करून घ्यायचं व्यवस्थित. गरम आहे तोपर्यंतच असं झटपट करून घ्यायचं. किती आपल्याला जाड बारीक कशा वड्या पाहिजेत त्याप्रमाणे थर ठेवायचा. हे पहा, असं छान पसरवून घेते. उलथाण्याच्या साहाय्यानेच असं पसरवून घ्यायचं. हे पहा, असं छान पसरवून घेतलेलं आहे. आईनं थोडी पिशवी हातात घातला नव्हती प्लॅस्टिकची आणि थोडं पसरवून दिलं, म्हणून झटपट झालं. आता यावरती थोडे काजूचे तुकडे घातलेले आहेत आणि हे आपल्याला संपूर्ण 7-8 तास असं छान सुकवून घ्यायचं आहे. फॅनखाली ठेवलं तरी चालेल, उन्हामध्ये ठेवायचं नाही, झटपट व्हायला पाहिजे म्हणून. हे पहा, दुसऱ्या दिवशी सकाळी या वड्या मी कट करून दाखवते तुम्हाला. हे पहा, सेट झालेल्या आहेत वड्या व्यवस्थित. खोबऱ्याच्या वड्या अशा झटपट होत नाहीत किती पण कोणी सांगितलं तरी. दुसऱ्या दिवशी हवे असतील तर आदल्या दिवशी रात्री बनवायच्या, म्हणजे 7-8 तासात व्यवस्थित सेट होतात. माझी मुलगी येत होती मध्ये मध्ये, म्हणून थोडं ब्रेक घेतला. हे पहा, अशी छान वडी तयार होते. कशी वाटली मैत्रिणींनो रेसिपी नक्की सांगा कमेंट करून आणि चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.